आज आपण छान अशी आलू मटारची रेसिपी बनवणार आहोत. नमस्कार, स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. त्यासाठी आपल्याला लागणार आहेत ताजे मटार आणि 3 बटाटे. बटाटे शिजवून घेतलेले आहेत. शिजवल्यानंतर बटाट्याच्या वरची साल आपल्याला काढून घ्यायची आहे. तर तिन्ही बटाट्यांची साल आपण काढून घेणार आहोत. आता या ठिकाणी हे ताजेच मटार आहे. मटारच्या शेंगांमधले मटारचे दाणे काढून घेतलेले आहेत. ताज्याच मटारचा वापर आपण करणार आहोत. आता हे मटारचे दाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया. नंतर याच्यामध्ये आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या, 2 चमचे जिरं, 3 ते 4 लसूणच्या पाकळ्या, मोठ्या असतील तर 2-3च घ्यायच्या, लहान असतील तर 3 ते 4 घ्यायच्या. आता हे मिक्सरला थोडंसं जाडसर फिरवून घेतलं. थोडंसं पाणी टाकायचं 1 चमचाभर आणि पुन्हा आणखीन याला चांगलं बारीक करून घ्यायचं आहे, बारीक दळून घ्यायचं. आता या ठिकाणी मटारची पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आता ही पेस्ट आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया. मटार जे आहेत ते मीडियम आकाराच्या वाटीने 1 वाटी मटार घेतलेले आहेत. आता सगळे बटाटे जे आहेत ते आपल्याला किसून घ्यायचे आहेत किसणीवर. हाताने मॅश न करता किसणीवर किसून घ्यायचे, म्हणजे ते सगळे मॅश होतात. जर हाताने आपण कुस्करले तर थोडेफार बटाट्याचे त्या ठिकाणी तुकडे राहू शकतात. तर या ठिकाणी पूर्ण बटाटे मॅश करून घेतले. नंतर आता बारीक कट केलेली मूठभर कोथिंबीर घालायची आहे. चवीनुसार मीठ घालूया. 1 चमचा ओवा घालायचा आहे. 1 चमचा तीळ घालायची आहे. थोडंसं 1 लहान चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे आणि सगळं मिश्रण मिक्स करून घेऊ. सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे. आता मिक्स करून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे. तर ह्या सारणामध्ये जितकं मावेल तितकं गव्हाचं पीठ घालायचं. या ठिकाणी आपण छान असे आलू मटारचे पराठे बनवणार आहोत. तर पाण्याचा वापर न करता जेवढं आपलं सारण आहे, आपण जे मटार आणि बटाट्याचं सारण तयार करून घेतलं, त्या सारणात मावेल एवढं आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे. पाणी घालायचं नाही अजिबात. पाणी न घालता ह्या सारणामध्ये जितकं मावेल तितकं पीठ घालून छान असं पीठ मळून घ्यायचं आहे. थोडंसं 1 चमचा तेल लावून पिठाला तेल लावून घ्यायचं आणि पुन्हा व्यवस्थित मळून घ्यायचं. तर या ठिकाणी आपलं पराठ्यांचं पीठ भिजून तयार झालेलं आहे. अगदी सोप्या पद्धतीने पराठे आहेत. चवीला पण खूप छान लागतात. जास्त या ठिकाणी पाणी न वापरता आपण सारणामध्येच हे गव्हाचं पीठ भिजवलेलं आहे, त्याच्यामुळे पराठे चवीला खूप छान लागतात. आता छोटे छोटे पराठे या ठिकाणी आपण लाटून घेणार आहोत. कोरडं पीठ लावून पराठे लाटून घेऊया. आता तुम्हाला किती लहान मोठे करायचे ते तुमच्यावर अवलंबून आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही पराठा लाटून घ्यायचा आहे. पराठा या ठिकाणी तयार करून घेतलेला आहे. आता तव्यावर छान दोन्ही साईडने आपण मस्त खमंग भाजून घेणार आहोत. तर या ठिकाणी तुम्ही तेल तूप लावून सुद्धा पराठा भाजू शकता. नसेल तुम्हाला तेल तूप लावायचं तर नुसते असेच देखील तुम्ही हे भाजून घेऊ शकता. तर छान असा या ठिकाणी आता पराठा आपण भाजून घेऊया. अर्धा पराठा भाजल्यानंतर थोडंसं मी आता ह्या पराठ्याला तेल लावून घेते, म्हणजे पराठा अजून चवीला छान लागेल. तुम्ही कुठे प्रवासात जाणार असाल तर तरीसुद्धा हा पराठा तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकतात. नवीन छान रेसिपी आहे आलू मटार पराठ्याची. सारण न भरता अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने आपण हे पराठे बनवू शकतो. पहिला पराठा तयार करून घेतलेला आहे. अशाच पद्धतीने सगळे पराठे आता लाटून आणि आपण दोन्ही साईडने छान भाजून घेणार आहोत. दुसरा पण पराठा या ठिकाणी मस्त भाजून घेतलेला आहे. तिसरा पराठा तयार झालेला आहे. अशा पद्धतीने सगळे पराठे या ठिकाणी आपले तयार झालेले आहेत आणि मस्त खमंग छान रुचकर आणि चविष्ट असे छान पराठे या ठिकाणी आलू मटारचे तयार आहेत. हे पराठे तुम्ही बटरसोबत, तुपासोबत, लोणचं असेल लोणच्यासोबत, मुरांब्यासोबत सुद्धा खाऊ शकतात. नुसते असेच देखील हे पराठे खूप छान लागतात. रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. लाईक करायला विसरू नका.
बघा मस्त मऊसूत असा छान आपला आलू मटार पराठा या ठिकाणी तयार झालेला आहे. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.